सर्वसामान्यांसाठी चिंताजनक खाद्यतेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ. आता मोजावे लागणार एवढे पैसे. वाढत्या महागाईमुळे होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर आणि इंधनाचे रेट मोठ्या प्रमाणात वाढलेत. याशिवाय इतरही जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. अशातच आता खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. खरं तर गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास खाद्यतेलाच्या किमतीत वाढ सुरू झाली. म्हणजे गेल्या वर्षी दिवाळीच्या आधीपासून खाद्यतेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आणि आताही खाद्यतेलाचे रेट तेजीत आहेत. करडई, पामतेल अशा तेलांचे रेट वाढले, तर काही तेलांचे रेट स्थिर आहेत आणि काही तेलांचे रेट थोडे कमी झालेत. खाद्यतेलांचे लेटेस्ट रेट कसे आहेत? सूर्यफूल तेलाचे रेट गेल्या काही दिवसांपासून 140 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. सोयाबीन तेलाचे रेट देखील 130 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. मात्र पामतेलाचे रेट 120 रुपयावरून 128 रुपयांवर पोहोचलेत. दुसरीकडे सरकी तेलाचे रेट 140 रुपयांवरून 130 रुपयांवर घसरलेत. म्हणजे सरकी तेलाचे रेट लिटर मागे 10 रुपयांनी कमी झालेत. शेंगदाणा तेलाचे रेट गेल्या काही काळापासून 180 रुपयावर स्थिर आहेत. करडई तेलाचे रेट मात्र 280 रुपयावरून थेट 310 रुपयांवर पोहोचलेत.